गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर लॉंग टाईम. तर आज मी परत का आलो आहे? आपलं द सिक्रेट बुक तरी संपलं आहे. तर मित्रांनो, मी सध्या एक नवीन बुक वाचतो आहे ज्याचं नाव आहे झिरो लिमिट. तर त्याचा आपण चॅप्टर बाय चॅप्टर समरी बघणार आहोत. पण सध्या माझं ते बुक पूर्ण झालेलं नाही आहे, म्हणजे अजून मी वाचतो आहे ते बुक. तर संपल्यानंतर आपण नक्की त्याची समरी चालू करूया. तर आज मी परत व्हिडिओच्या मार्फत काय येतो आहे, तर माझा रिसेंट काही अनुभव शेअर करायचा आहे. मी सगळ्यांना म्हणजे जवळपास माझ्या सगळ्या मित्रांना माहिती असेल की रिसेंटली मी महाराष्ट्रामध्ये ट्रॅव्हल केलो होतो. ईदसाठी आलो होतो. तुम्ही माझे स्टेटस पण बघितलं असाल. तर मी पूर्वी पण सांगितलं आहे की सिविक सेन्समध्ये साऊथचे स्टेट इतके वरच्या लेवलला का आहेत आणि आपण एकदम खालच्या लेवलला काय आहेत, आणि आपल्याकडची सिविक सेन्स म्हणजे काय हे विचारतात आपल्या इथं. किंवा सामान्य मराठीमध्ये जर आपण त्याला विचारलं तर एक्झॅक्ट वर्ड मला पण माहिती नाही. मराठी सामान्य आचरण आपण म्हणूया त्याला. तर मी बसने प्रवास म्हणजे इथून कोयंबटूरहून सोलापूरला आलो. सेकंड एसीचं तिकीट बुक होतं, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे माझी मुलं पण व्यवस्थित खेळत होते आणि ए सीमध्ये एकदम मस्त. आणि लोकांचा पण गोंगाट नाही आहे आणि लोक पण एकदम व्यवस्थित बोलत आहेत, वागत आहेत. सगळं काही सुरळीत होतं. कुठंपर्यंत? सोलापूरपर्यंत. जसं मी सोलापूरमध्ये एंट्री केलो तर मी त्या रात्री होतो सोलापूरमध्येच होतो. तर दुसऱ्या रात्री मला ईदसाठी गावाकडे जायचं होतं, म्हणजे आपल्या अक्कलकोटला, मोठ्याळा म्हणजे. तर मी रंगमोहनवरती आलो. इतकी गर्दी. आपले डेपोवाले इंटेन्शनली काही बसेस चुकवायचे. म्हणजे एक बस जर फुल नाही झाली, म्हणजे त्याचा टाईम झाला आहे तरी त्याला ते चुकवायचे. आणि त्याच्यामुळं काय भरपूर लोक म्हणजे ताटकळत उभे राहिले होते. आणि मी पण त्यामधला एक होतो. तर कसे बसे बस आली आणि आम्ही बसलो बसमध्ये. म्हणजे आम्ही डायरेक्ट नॉन स्टॉपमध्ये नाही बसलो. परत एक मागून एक बस आली. म्हणजे मी विसरतोय सध्या कुठला एक्झॅक्टली तो कुठली बस होती ते मला आठवत नाही आहे. पण त्याचा ड्रायव्हर अगदी राजासाहेब फोनवरती बोलतोय आणि गाडी चालवतोय. असा धरलाय फोन आणि गाडी चालवतो, असा धरतोय, एका हाताने टेरिंग चालवतोय. अरे काय, तुझ्या बसमध्ये 60-70 प्रवासी आहेत आणि तू त्याच्या जीवनाशी तू खेळतोय. मी व्हिडिओ एडिट करताना तो व्हिडिओ ॲड करेन याच्यामध्ये, की त्या बस क्रमांक पण ॲड करेन त्या व्हिडिओमध्ये, की त्याला लोकांचं काही देणं घेणं नाही आहे. त्याचे चालले आपले मजेत, फोनवरती गप्पा हाणतोय तो. तर मी म्हणलं ड्रायव्हर साहेब असं नाही आहे, साईडला घ्या बस, बोला फोनवरती. नाही, हे माझं डेली आहे, हे याच्यानं काही होत नाही, मी एका हाताने आपली गाडी चालवतो. मी म्हणलं अवघड आहे. तर असा हा अनुभव. त्याच्यानंतर उतरलो अक्कलकोटमध्ये. धुळीचं साम्राज्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर उतरलो आम्ही. तिथं बसच नाही आहे. लोकांकडून कळलं की म्हणजे 3:30 वाजता एक बस आहे, त्यानंतर 5:30ला बस आहे. तर 3:30ची बस ह्याच्यामुळे हे केलं की कमी लोक आहेत त्यामुळे त्यांनी कॅन्सल केली आणि ती उभी राहिली तिकडे कुर्नूरमध्येच बस. आणि आली केव्हा? 5:30 वाजता. आणि जर 5:30 वाजता जर आली तर काय होणार? हे आपाप गर्दी, एकदम फुल बस भरलेली. आणि त्यात परत माझ्यासोबत 2 मुलं. तर आम्ही चढलो बसमध्ये.
बसमध्ये चढलो काय, ऑलरेडी कुठून तरी लोक बसून आले, म्हणजे कुठून मागूनच कुठून तरी ती बस पूर्ण फुल झालेली. आम्हाला जागा नाही काय नाही. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की इथं कितीही बस फुल असू द्या, जर तुम्ही लेडीज असाल आणि तुमच्याकडे बाळ असेल तर ती म्हणजे 100च्या जागी 200 जरी प्रवासी असले तरी तुम्हाला जागा भेटणार. हे कुठलं आहे, हे साऊथचं मी सांगतोय तुम्हाला. तर आम्हाला जागाच नाही आहे. म्हणजे मला तर ठीक आहे, पण माझ्या बायकोला पण आणि त्याजवळ एक बाळ, तर कुणीच उठायला तयार नाही आहे. तर फायनली एक मुलगा होता, मी नाव विसरतो त्याचं, तो उठला आणि माझ्या बायकोला जागा दिली. आणि जो माझा मुलगा साईडला म्हणजे माझा मुलगा उभारला होता, म्हणजे माझा मोठा मुलगा हमजा, जे जात आहेत लोक त्याला बघतच नाही, त्याच्या पायावरती तुडवत आहेत. आणि त्याच्याकडे बघायलाच तयार नाही कुणी, म्हणजे तुडवतोय. माझा मुलगा काय म्हणला माहिती आहे का, तर माझा मुलगा म्हणजे काय, असं तो जन्माला महाराष्ट्रात, पण तो एज्युकेशन घेतो आहे साऊथमध्ये. तर इथले लोक कसं वागतात ही त्याच्या, म्हणजे आता तो आता 3रीला आहे, त्याच्या डोक्यामध्ये असणारच की बाबा लोक म्हणजे काय, म्हणजे माणूस म्हणजे काय हे त्याला म्हणजे कळतं आहे की बाबा एखादा माणूस जर याच्यात असेल किंवा त्रासमध्ये असेल की त्याच्याशी आपुलकी सहानुभूती हे असायला पाहिजे. तर हा मुलगा एवढा, लोक त्याला तुडवून चाललेत, त्यांच्या चप्पलांनी ह्याच्या पायावरती तुडवून चाललेत. अक्षरशः माझा मुलगा काय म्हणला, मला लाज वाटली, म्हणजे ॲक्च्युली मी महाराष्ट्राचा आहे, हे लाज वाटली मला. तो म्हणला, अब्बू हिअर आर ऑल आर ॲनिमल्स. हे अक्षरशः वर्ड्स माझ्या मुलांनी उच्चारलं ते या तोंडातून. म्हणला हे सगळे ॲनिमल्स आहेत का, म्हणला म्हणजे ह्याला म्हणजे नुसतं तुडवून चाललेत, मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि ते मला तुडवून चाललेत त्याच्यातून. ही आपल्या लोकांची मानसिकता. म्हणजे जवळ मुलगा आहे किंवा लहान मुलं आहेत, त्यांची काळजी घ्यावी किंवा त्याला जर साईडला करून पुढं जावं, ही मानसिकताच नाही आहे आपल्याकडे. तर असा हा प्रवास माझा झाला महाराष्ट्राचा मागच्या 15 दिवसाच्या मागे. मी थोडं बिझी होतो, म्हणजे मी सुरुवात म्हणजे 0 लिमिटची समरी चालू करा असं म्हणलं होतं. म्हणजे म्हणजे जवळ 75% माझं बुक वाचून झालेलं आहे. पण मी म्हणजे माझी मुलाची तब्येत पण जरा बरी नव्हती, त्याच्यामुळं मी बिझी होतो थोडं. तर मित्रांनो, आपल्याला माणसानी, एखादा माणूस आहे तर जो म्हणजे त्या माणसाला माणसासारखं बघायला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला कधी कळेल किंवा आपल्याकडच्या लोकांना कधी हे होईल मला माहिती नाही आहे, की एस्पेशली लहान मुलं, लेडीज, महिला यांचा आदर करायला पाहिजे. हे माझ्या मुलाने इकडं पाहिलेलं आहे. म्हणजे तो आता LKG पासून तो इकडे शाळा शिकतोय. इकडं पाहिलेलं आहे की लोक एकमेकाचा किती रिस्पेक्ट करतात. किंवा तुम्ही जर कॉमन ट्रान्सपोर्टमध्ये जर असाल, जी आपली कॉमन सर्व्हिस बस वगैरे राहते, त्याच्यामध्ये त्यांनी बघितलेलं आहे. कारण मी बसने फिरतो, मॅक्झिमम टाईम मी बसने फिरतो. तर मित्रांनो, हा लाईव्ह उदाहरण, म्हणजे आता मी माझ्या मुलाला तर सांगितलेलं नाही आहे की हे लोक असे आहेत, ते लोक तसे आहेत, मी सांगितलेलं नाही आहे. त्यांनी स्वतः अनुभव केलं. म्हणजे त्याच्या बालमनावरती एक असं बिंबलं गेलं की तिकडचे लोक म्हणजे, आणि लोक म्हणजे काय विचारच करायला तयार नाहीत की बाबा तो एक लहान मुलगा आहे जवळ, त्याला रेटून जात आहे, त्याला ढकलत आहेत, त्याच्या पायावरती तोडवत आहेत. आणि त्याची काय आता तो 7-8 वर्षाचा मुलगा किती असेल, आत्ता 3रीला जाईल तो. तर म्हणजे विचार न करण्यासारखं आहे. तर मित्रांनो, मला वाटतंय आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आदर करावा, आणि इस्पेशली लहान मुलं आणि महिला यांचा रिस्पेक्ट करावा. त्यांच्याकडे एक आदराने म्हणण्यापेक्षा त्यांची काळजी घ्यावी असं मला वाटतंय. आणि त्याच्यासाठी मला वाटतंय प्रत्येक माणसाचं, तो आपल्याकडे एक कुठलं कवितेचं वाक्य मला माहिती नाही आहे की
मला आठवत नाही ते, माणसानी माणसाशी माणसासव वागणे, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. तर हे मागणं सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी किंवा एस्पेशली वरच्या साईडचं जर तुम्ही सिविक सायन्स बघितलात, माझा एक तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये पण एक माझा मित्र आहे. तो म्हणतो आपल्यापेक्षा निपत्तर लोक आहेत म्हणतो तिकडं. आपल्या इकडे थोडं बरं आहे, पण त्याच्यापेक्षा निपत्तर लोक तिकडे राहायला आहेत, असा तो म्हणतो. माझा एक मित्र आहे दिल्लीला. तर मित्रांनो, माणसानी माणसाशी माणसासवे वागणे, तर याच्यावरती सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे आणि एकमेकांचा आदर करायला पाहिजे. हेच माझ्या मागच्या ट्रिपचा अनुभव आहे. ठीक आहे, धन्यवाद.